हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन स्टोरीमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मुंबईतील BK कॉलेज हे शहरातील सर्वोत्तम 20 कॉलेजपैकी एक होतं. इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. BK कॉलेज जसं शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर होतं, तसंच ते विद्यार्थ्यांच्या रॅगिंगसाठीही प्रसिद्ध होतं. म्हणजे काही वरिष्ठ विद्यार्थी नव्या विद्यार्थ्यांना त्रास देण्यासाठी नावाजलेले होते. पण म्हणतात ना, जर एखाद्याच्या मनात शिक्षणाची खरी ओढ असेल तर कॉलेज कसेही असले तरी त्या विद्यार्थ्याला काहीच फरक पडत नाही. त्या सकाळी सुमारे 10 वाजता BK कॉलेजच्या मुख्य गेटजवळ 21 ते 25 वर्ष वयोगटातील काही तरुणांचा गट उभा होता. ते प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना थांबवून थोडाफार त्रास देत होते. त्या गटात 4 मुलं आणि 3 मुली होत्या. त्या चौघांपैकी एक मुलगा वगळता बाकी 3 मुलं आणि मुली जोडीने तिथे बसले होते. म्हणजे प्रत्येक मुलासोबत त्याची गर्लफ्रेंड बसलेली होती. तेवढ्यात चौथा मुलगा, ज्याची अजून गर्लफ्रेंड नव्हती, त्याने त्या जोडप्यांकडे बघतच चिडवण्याच्या सुरात म्हटलं, "काय रे, तुम्ही सगळे लैला मजनूंचा ग्रुप तयार केलाय का? थोडं तरी एकमेकांपासून अंतर ठेवून बसा ना. कायम एकमेकांना चिकटून बसता, जणू काही भिंतीला चिकटलेली पाल." त्याच्या बोलण्यावर रवी नावाचा एक मुलगा, जो आपल्या गर्लफ्रेंड आयशाच्या खांद्यावर हात ठेवून बसला होता, हसतच म्हणाला, "काय रे निवान, आम्ही एकत्र बसलोय म्हणून इतकं का जळतोयस? तुझ्याकडे अजूनपर्यंत एकही मुलगी पटली नाही म्हणून काय आम्ही पण तुझ्यासारखे एकटे बसू का?" निवानने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, "अरे ओ काळे, माझ्याशी स्वतःची तुलना करू नकोस. मी तुझ्यासारखा प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या मुलीला पटवायला बसणारा नाही." आणि त्यानंतर आयशा चिडून म्हणाली, "काय म्हणालास तू? मी येणारी जाणारी मुलगी आहे?" त्यानंतर आता आयशा प्रचंड चिडलेली असते. निवान हसत म्हणाला, "हो मग, तू काय मिस वर्ल्ड आहेस का, जी तुला सन्मान देईन? मी जे खरं असतं तेच बोलतो. नको उगाच फुकटचा राग दाखवू." निवान म्हणाला. निवानच्या बोलण्यावर आयशाचा चेहरा उतरला आणि बाकी सगळेजण हसू लागले, आवरू लागले. त्याच ग्रुपमधली एक मुलगी, जी मॉडेलसारखी दिसत होती आणि निवानकडे बराच वेळ नजरेने बघत होती, तिने त्याच्याकडे पाहत विचारलं, "माझ्याबद्दल काय मत आहे तुझं निवान?" "माझ्या मते मी आयशापेक्षा जास्त सुंदर आणि हुशार आहे. तर मग तू?" निवाने मध्येच तिच्या दिशेने हात करत म्हटलं, "ओ बंदी." ती मुलगी दात चावत म्हणाली, "माझं नाव बंदिनी आहे." निवान हसत म्हणाला, "अरे बंदिनी बुंदी, जे काही नाव असो, तू माझ्यापासून 100 फूट लांब राहिलीस तर बरं होईल. जा, तुझ्या पूरबला सांभाळ." निवानकडून अपमान ऐकून बंदिनीचा चेहरा लाल झाला. आयशा मात्र मनातल्या मनात हसू आवरू शकली नाही, कारण बंदिनी स्वतःला कॉलेजमधली नंबर 1 ब्युटी समजायची. आयशा सुंदर होतीच, पण बंदिनीपेक्षा थोडी साधी होती. त्यामुळे त्या दोघींमध्ये कधी फार जमायचं नाही. बंदिनी संतापून निवानकडे पाहत होती. तिच्या शेजारी बसलेला बॉयफ्रेंड पूरब विचारतो, "हे सगळं काय चाललंय?" पण बंदिनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून निवानकडेच बघत म्हणाली, "तुला आमच्यावर जळण्याचं एकच कारण आहे. तुझ्याकडे आमच्यासारखी गर्लफ्रेंड नाही." तर कृती, बंदिनीची मैत्रीण, तिच्या बाजूने म्हणाली, "हो, अगदी बरोबर. हा निवान आमच्यावर म्हणूनच जळतो, कारण याला आजवर एकही मुलगी मिळाली नाही." निवान हसून म्हणाला, "ओ बहीण, थांब थोडं. उगाच पक्षी आकाशात उडते असा सीन निर्माण करू नकोस, कारण तुम्हा सगळ्यांच्या चेहरा वितळलेल्या आईस्क्रीमसारखी आणि बोलणं मात्र बकवास. तुम्हा सगळ्यांना शोभेल असं काहीच नाही."
सुनील कृतिकाचा बॉयफ्रेंड विचारतो. म्हणजे काय? तेवढ्यात सनी म्हणतो, म्हणजे हा निवान तुमच्यासारख्या मेकअपच्या दुकानांचा ग्राहक नाही. तो स्वतःसाठी जगतो आणि भविष्यात कधी प्रेम झालं तरी त्याची पार्टनर तुम्हा सगळ्यांसारखी चिंदी नसेल. आयशा, बंदिनी आणि कृती तिन्ही एकदम ओरडल्या. काय? आम्ही चिंदी? निवान मोठ्याने हसत म्हणाला, हो, चिंदीच आहात तुम्ही सगळ्या. पण निवांची लैला मात्र सर्वांहून वेगळी असेल, अशी जिंच्या आयुष्यात निवानच पहिला आणि शेवटचा प्रेम असेल, जिच्या आयुष्यात बॉयफ्रेंडचा आकडा मोजत बसावा लागेल. निवांच्या या बोलण्याने रवी, आयशा, बंदिनी, पूरब आणि कृती, सुनील या सगळ्यांचे चेहरे उतरले. निवानने हातातील घड्याळ पाहत म्हटलं, साला, आज तो अजून आला नाही. या कथेतला हिरो आहे तो, पण एंट्री घ्यायचं तर मोठं स्टारसारखं. काही हरकत नाही, मी पण निवानच आहे, कोणत्याही हिरोपेक्षा कमी नाही. तर पुढच्या एपिसोडमध्ये असा धमाका करीन ना की सगळ्या मुली फक्त निवांच्या फॅन होतील. या स्टोरीचा हिरो अथर्व सिंधिया येण्यापूर्वीच असं म्हणून निवान तिथून निघून गेला. त्याच्या मागे रवी, सुनील आणि परब एकमेकांकडे बघून म्हणाले, हे बोलून काय गेला? पूरब म्हणतो, हे तर दिया जाणते आणि तीच सांगेल पुढच्या भागात, कारण ती एकदम कासव रायटर आहे ना. पूरबचं बोलणं ऐकून रवी आणि सुनील दोघे हसून घेतात आणि पुन्हा आपलं रॅगिंगचं काम सुरू करतात. कथा सुरू करण्यापूर्वी थोडंसं बोलून घेऊया निवानबद्दल. तर भाऊसाहेब निवान हा एकदम कडक स्वभावाचा मुलगा. त्याला मुली अजिबात आवडत नाहीत, विशेषतः त्या मुली ज्या प्रत्येक मुलावर लाईन मारतात आणि स्वतःला फार हुशार समजतात. त्याच्या फिटनेसबद्दल बोलायचं झालं तर जिममध्ये घाम गाळून बनवलेली 6 पॅक बॉडी, भरदार हात, रुंद छाती, उंच आणि गोराबांधा, चेहऱ्याच्या रेषा इतक्या ठळक की कोणतीही मुलगी त्याच्याकडे पाहताच मोहित होईल. पण जाऊ दे, आता तुमचा वेळ न दबडता थेट कथेकडे वळूयात. दुसऱ्या दिवशी BK विद्यापीठात निवान आपल्या सगळ्या मित्रांसोबत बसला होता. नेहमीप्रमाणे आजही त्याला पूरब, बंदिनी, कृती, सुनील आणि रवी सगळेच आयशासोबत हातात हात धरून बसलेले पाहून प्रचंड कंटाळा आला होता. पण बाकीच्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्यामुळे निवान स्वतःशीच पुटपुटला, काय मिळतं रे या वेड्यांना रोज? वितळलेल्या आईस्क्रीमसारख्या चेहऱ्याकडे पाहून कसमने सांगतो, यांना पाहण्यापेक्षा एखाद्या जनावराकडे पाहणं पसंत करीन मी. मूर्ख लोक. निवान असं काहीतरी पुटपुटताना पाहून पूरबने विचारलं, काय झालं रे निवान? स्वतःशी काय बोलतो आहेस? निवान बोलतो की काही नाही, तुम्ही सगळे तुमच्या प्रेमात व्यस्त राहा. रवी म्हणाला हसत, अच्छा चल जाऊ दे, पण हे सांग ना, अथर्व कॉलेजला काय येत नाही तो? तब्येत तर बरी आहे ना? सुनील म्हणाला, हो ना यार, माझा कॉल पण घेत नाही आणि मेसेजला रिप्लाय पण नाही. काय झाले कोण जाणे. रवी म्हणाला, म्हणूनच तर याला विचारतोय. दोघांची मस्ती तर भारीच असते. सांग ना निवान, कुठे आहे तुझा तो दोस्त? निवान म्हणाला तोंड वाकडं करत, मला काय माहिती, मी दररोज बोलतो का त्याच्याशी? तुम्ही सगळे माझ्याकडंच का विचारता? मलाही माहीत नाही तो कुठे गायब झालाय. निवानने उत्तर दिलं. बंदिनी थोडी टोमणा मारत म्हणते, कसं नाही माहीत, शेवटी तूच ना त्याचा बेस्ट फ्रेंड. तुलाच तर माहिती असायला पाहिजे तुझा तो हँडसम फ्रेंड कुठे आहे की. निवान म्हणाला, तू तुझ्या पूरबकडे लक्ष दे. बुंदी? बंदिनी रागाने म्हणाली, बुंदी नाही बंदिनी. निवान म्हणाला, अगं
मला माहिती आहे तुझं नाव बंदिनी आहे, पण मी तुला बुंदी म्हणूनच हाक मारतो, कारण तू माझ्या नजरेत अगदी बुंदीच्या रायत्यासारखी आहेस, ज्याकडे मी बघायलाही इच्छित नाही. बंदिनी रागाने म्हणाली. निवान मध्येच थांबवत म्हणाला, माहितीये, मी खूप स्मार्ट आणि हँडसम आहे. ते पुन्हा सांगायची गरज नाही, मिस बुंदी रायता. पूरब म्हणाला बंदिनीच्या बाजूने. काय यार निवान, मान्य की तुला मुलींबरोबर बोलायला आवडत नाही, पण थोडं सभ्यपणे तरी बोलू शकतोस ना. ती तुझ्या मित्राची गर्लफ्रेंड आहे शेवटी. निवान म्हणाला. पहा भाऊ, मला असंच बोलता येतं, आणि ती स्वतःशी जशी छोट्या गोष्टीत अडकलेली बोलते, तशीच मला माझ्या उत्तरात चिंदीपणा मिसळावा लागतो. बंदिनीला हे सगळं ऐकून सहन होत नाही. ती रागाने पूरबकडे बघते आणि निघून जाते. ती गेल्यावर निवान तोंड वाकडं करत म्हणतो, जा, तुझी बुंदीचा रायता रागवली. पूरब काही न बोलता उठतो आणि तिच्या मागे जातो. त्याच्यानंतर सनी, कृती, सुनील, आयशा आणि रवी उरतात. सनी म्हणतो, तुम्ही लोक नाही जाणार का त्यांच्या मागे? कृती म्हणते रागाने, हा बघ, हिचं कारण आहेत की निवान, तू आजपर्यंत एखाद्या मुलीला पटवूच शकला नाहीस, कारण तुला मुलींशी बोलायचं सुसंस्कृतरित्या येतच नाही. निवान म्हणाला, तुझी ही खास पद्धतीने बेइज्जती करावी लागेल का मला? आणि त्यानंतर कृती पाय आपटत निघून जाते आणि सुनील तिच्या मागे धावतो. आता निवान आयशाकडे बघतो. आयशा रवीचा हात हातात घेत निवानकडे पाहत म्हणते, आह निवान, मी तुझ्याशी काही उलट बोलले नाही तर चांगलेच होईल की तूही मला काहीच म्हणू नकोस. आयशाचा आवाज ऐकून निवान हसला. तो रवीच्या खांद्यावर आपला हात ठेवून उभा राहून म्हणाला, ठीक आहे, मी निघतो. त्या साले अथर्वच्या घरी जाऊन बघतो. इतक्या दिवस तो आपल्या घरात कोणती काय चाटुकी मारत आहे. निवान त्यांचा हा शब्द म्हणून कॉलेज बाहेर आला. बाईकवर बसून हेल्मेट घालत होता. तेवढ्यात कानात कोणी आवाज दिला, थांबव, मला सोड. निवान त्या आवाजाकडे पाहतो. 5-6 मुलं एका मुलीला त्रास देत उभे होते. निवान त्यांना बघून डोके हलवून म्हणाला, मग आहे ना आता वेळ घालवायचं जुगाड. आणि त्यानंतर तो हेल्मेट काढून बाईकच्या आरशात अडकवला आणि त्या गटाकडे पावले वाढवली. 5-6 मुलं त्या मुलीला घेरून उभी होती. त्यातला एक मुलगा त्या मुलीकडे वरफत पुढे येऊन म्हणाला, अरे, आधी तुला नीट बघू, नंतर सोडू. निवान त्यातील एका मुलाच्या खांद्यावर हसत मुखाने हात टाकून स्टाईलने म्हणाला, अरे भाऊ, आधी तुझा स्वतःचा कपटी चेहरा बघ नीट, नंतर मुलीकडे बघायला वेळ असेल. त्यानंतर निवानचे हे म्हणणे ऐकून सर्व मुलं त्याच्याकडे वळली. तिथल्या मुलीचं लक्षही निवानकडे गेलं, परंतु निवानचे लक्ष अगदी सुरुवातीला त्या मुलीकडे नव्हतं. त्याने सर्वांकडे पाहून म्हटलं, काय झालं मित्रांनो, मी काहीच चुकीचं बोललो का? त्या 5-6 तरुणांपैकी एक जाडसर, मोठ्याहून मोठा दिसणारा मुलगा येऊन म्हणाला, काय रे, मुलीसमोर स्वतःला हिरो समजतोयस का? तुला माहिती आहे आपण कोण आहोत ते? निवान हातापुढे ठेवून त्याला शांतपणे बघत म्हणाला, मला तुम्हा सगळ्यांना माझी तुम्हा सगळ्यांसोबत ओळख खरोखर नाही, पण एक गोष्ट ठरवून सांगतो, मी कधीही मुलींसमोर हिरो बनत नाही, कारण मी पैदाशीच हिरो आहे. हा थरार दिसताच निवान शांतपणे केसावर हात फिरवत राहिला. तिच्या चेहऱ्यावर एक हळवी स्मित उगवली
पण त्यातील दुसरा अगदी पातळसा असणारा मुलगा निवांकडे बघत म्हणाला, अरे, तुझा उबदारपणा दाखवून जादा शान नको दाखवू. वर नाही तर आपण तुझ्यावर जोरदार हातावर हात ठेवू, जमिनीवर सापासारखा रेंगाळायला लावू. निवान हसत म्हणाला, तो कसा जमतो ते लगेच कळेल. कोण जमिनीवर सापासारखा रेंगतो आणि कोण नाही. आणि इतक्यात मोठा हत्ती म्हणावासा जाड मुलगा चा चेहरा अचानक रक्ताने झरझर सुरू लागला आणि तो जमिनीवर कोसळला. त्या क्षणाला बाकीचे सर्वजण स्तब्ध झाले. ते तिच्याकडे वळले आणि निवांकडे बघत म्हणाले, तुने आमच्या मित्राला मारलं. निवान हात झटकत म्हणाला, अरे, काय इतकं जोर लागलंय काय त्याला? मी तर फक्त स्पर्श केला होता. आता एकदा स्पर्श झाला आहे ना, बाकी सगळ्यांनाही स्पर्श करावा लागेल. आणि त्यानंतर पातळ पाईप म्हणणारा मुलगा चिडून म्हणाला, काय म्हणालास तू? त्यानंतर तो पातळ मुलगा त्वरित निवांच्या तोंडावर एक पंच मारायला पुढे आला. तेव्हाच सनी बीचमध्ये थांबवला आणि त्याच्याकडे बघत म्हणाला, साले, अजून तर माझी गर्लफ्रेंडसुद्धा सापडलेली नाही आणि तू असा कसा माझ्या फेसवर पंच मारून तिला माझ्यासारखं फटकेदार करणार आहेस? अशी चक्कर पाहू नकोस. आता तुला मी शिकवून दे. निवान आपलं बोलणं संपवताच त्या मुलाच्या चेहऱ्यावर सलग 3 घुसे मारतो. त्या बारीक अंगकाठीच्या मुलाचे पुढचे 2 दात तुटतात आणि त्याच्या नाकातून रक्त येऊ लागतं. निवांचा हा ॲक्शन सीन पाहून ती मुलगी आश्चर्याने तोंडावर हात ठेवते. त्याच वेळी मागून 2 जण येऊन निवानला पकडतात आणि एक काळा, मोठा, भला, बुचका माणूस निवानकडे पाहत म्हणतो, खूप हिरोपंती दाखवलीस रे आता. आता माझी वेळ आली आहे. तो माणूस पुढे येऊन निवानला मारणार इतक्यात निवान एका पायाने जोरात लाथ मारतो आणि त्या काळ्या भल्या मोठ्या माणसाच्या पोटात बसते. लाथ बसताच तो काही अंतरावर जाऊन पडतो. निवान आपल्या पूर्ण ताकदीने ज्यांनी त्याचे हात घट्ट धरले होते त्यांचे हात आपल्या समोर आणतो आणि एका झटक्यात दोघांचे हात सोडवत त्यांना एकमेकांवर आपटतो. दोघेही मुलं किंचाळत खाली पडतात. तोवर ते दोघं मोठा हत्ती आणि बारीक पाईप पुन्हा उठतात आणि एकाच वेळी निवानवर हल्ला करतात. पण निवान आधीपासूनच तयार असतो. तो पटकन त्यांचा हात पकडतो आणि वळवत म्हणतो, हो, मी हिरो नाही, पण डावपेच मात्र माझे नक्कीच हिरोंसारखे आहेत. कारण तुमच्यासारख्यांना धूळ चालण्याचं कौशल्य फक्त रीलमध्ये नाही, रिअल लाईफमध्ये सुद्धा असायला हवं. असं म्हणताच निवान त्या दोघांचे केस पकडून त्यांनाही एकमेकांवर आपटतो. दोघेही किंचाळत खाली कोसळतात. तेवढ्यात ती मुलगी जी आत्तापर्यंत निवांचा ॲक्शन सीन बघत मज्जा घेत होती, अचानक ओरडते, अरे सर, सांभाळा. आणि त्यानंतर तिचं बोलणं ऐकून निवांची नजर मागे वळते. काळा भला माणूस हातात चाकू घेऊन त्याच्याकडे धावत येत असतो. निवान क्षणाचाही विलंब न करता साईडला होतो आणि त्याला मागून एक जोरदार लाथ मारतो. तो थेट भिंतीवर जाऊन आपटतो, जणू पोस्टरसारखा चिटकतो. भिंतीवर तो सेटल होताच निवान हात चोळत म्हणतो, सगळेच बरेच हॉस्पिटलला जायच्या लायकीचे झालेत. मग त्या मुलीकडे बघत म्हणतात, थँक्स. पण निवांचं बोलणं त्याच्या तोंडातच अडकतं. ती मुलगी हसत त्याच्याकडे येते आणि म्हणते, थँक्यू सर. आज आपण नसता तर हे सगळं असंच उधळलं असतं. आणि त्यानंतर ती आपली बोलणं सांगत असते. पण निवान काही ऐकतच नाही. तो फक्त आश्चर्याने तिच्याकडे बघत राहतो. इतक्यात निवांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. त्याच्याच वयाचा एक मुलगा, जो त्या मुलीकडे बघत निवानला म्हणतो,
अरे लाले, उत्तर तरी दे ना मॅडमचं. त्याच्या मागून आलेला आणखीन एक आवाज ऐकून निवान आणि ती मुलगी मागे वळतात. त्यांच्यासमोर उंच, मजबूत, रुंद छातीचा सिक्स पॅक असलेला एक देखणा तरुण उभा असतो. काळी शर्ट, पांढरी जॅकेट आणि काळी पॅन्ट परिधान केलेली. नीटनेटके केस आणि काळ्या गॉगलमुळे तो आणखी स्टायलिश दिसत होता. आणि त्याने हसतच आपली ओळख करून दिली. अथर्व सिंधिया नाव आहे माझं. या कथेचा हिरो आणि आपल्या लालेचा जिगरी दोस्त. आणि त्याचनंतर अथर्वचं बोलणं ऐकून ती मुलगी निवानकडे पाहते. निवानच्या चेहऱ्यावर मात्र राग दिसू लागतो आणि तो क्षणाचाही विचार न करता अथर्वच्या पोटात एक जोरदार घुसा मारतो. काय रे साले, आता इथे का आलास तू? जा ना घरी. इथे तोंड घेऊन का आलास? अथर्व आपल्या पोटावर हात फिरवत, आह, किती जोरात मारलंस रे तू. नुकताच नाश्ता करून आलोय मी. निवान पुन्हा एक घुसा मारत म्हणतो. अजून तर हलकाच मारलाय मी, बघ आता. अथर्व त्याचा हात पकडत म्हणतो. अरे नको रे यार, नको. अगदी जोरात बसलाय रे. निवान रागाने म्हणतो. मग सांग, इथे का आलास? कोण म्हणालं तुला कॉलेजात यायला? जा ना घरी, मुलीसारखा बसून राहा. अथर्व हसत निवांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो. अरे यार, मी नाही आलो तर ही कहाणी सुरू कशी होणार? हिरोच नसेल तर या गोष्टीत मज्जा कुठे राहील? निवान नाक वर करत म्हणतो. जास्त बोलू नकोस. हिरो आहेस म्हणून काय झालं? तुझ्या येण्याआधीच मी सगळं लक्ष वेधून घेतलंय, त्यामुळे जास्त ॲटिट्यूड दाखवू नकोस, बरं होईल. निवानच्या या बोलण्यावर अथर्व हसून घेतो. ते पाहून निवानसोबत उभी असलेली मुलगीही त्याच्याकडे बघते. पण निवान अथर्वकडे पाहत चिडून म्हणतो. काय रे, आता काय हसतोयस? मी काही विनोद सांगितलाय का तुला? बत्तीशी दाखवण्यातच मग्न झालायस? अथर्व आपल्या केसांमध्ये स्टाईलने बोट फिरवत म्हणतो. काही नाही रे, असंच काहीतरी विचार करत होतो. निवान काही बोलणार इतक्यात अथर्व त्याला हाताने शांत राहायचा इशारा करतो आणि त्या मुलीकडे बघत म्हणतो. तसं बघितलं तर मिस, आपण कोण? आपण कधी पाहिलं नाही तुम्हाला? अथर्वच्या या प्रश्नावर निवांचं लक्ष पुन्हा त्या मुलीकडे जातं. ती एक स्मित करत अथर्वकडे पाहते आणि मग निवानकडे हात पुढे करत म्हणते. हाय, माझं नाव जान्हवी आहे. मी इथे नवीन ॲडमिशन घेतले. निवान हळूच स्वतःशी म्हणतो. जानू? अथर्व त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो. जानू नाही रे, नाव आहे जान्हवी. आत्ताच निकनेम ठेवायचं कारण नाही. जान्हवी थोडी गोंधळून म्हणाली. म्हणजे काय? अथर्व हसत म्हणतो. म्हणजे तुमचं नाव खूप सुंदर आहे. माझ्या मित्राला निवानला तर फारच आवडलंय तुमचं नाव, म्हणून त्यानं आधीच निकनेम ठरवलंय जानू. वा, किती क्यूट नाव आहे ना? जान्हवी अथर्वचं बोलणं ऐकून निवानकडे हलकंसं स्मित करत बघते, कारण आज निवाननं तिची मदत केली होती आणि ती त्याच्याबद्दल थोडी इम्प्रेस झाली होती. पण मुलगी म्हणजे मुलगीच. जन्मजात ॲटिट्यूड दाखवणं हा तिचा अधिकारच असतो. त्यामुळे आपली जान्हवी मागे कशी राहणार? ती निवानकडे बघत म्हणते. सॉरी, पण माझी मैत्रीण सध्या मला आधीच जानू म्हणते, त्यामुळे दुसरं निकनेम ठेवायची काही गरज नाही. ती ही गोष्ट खास निवानकडे बघत म्हणते, कारण तिला अपेक्षा होती की निवान स्वतः तिच्याशी काही बोलेल. पण निवान शांतच उभा होता आणि त्याचनंतर ते पाहून अथर्वला हसू येतं. तो थोडा मिश्किलपणे म्हणतो. वा, जबरदस्त ॲटिट्यूड आहे तुमचा. मी ऐकलं होतं की ॲटिट्यूड सगळ्यांवर शोभत नाही, पण तुम्हाला पाहून वाटतंय ॲटिट्यूड हा शब्द फक्त तुमच्यासाठीच बनलाय, बरोबर ना निवान? निवान त्याच्याकडे रागाने पाहतो, कारण अथर्वच्या टोमण्यांनी तो चांगलाच अस्वस्थ झालेला असतो. अथर्व समोरच सगळं नीट समजून घेत होता, पण तो तर
अथर्वच ना. सगळ्यांना चिडवणारा निवांची चीड आणखी वाढवताना तो म्हणाला, तसंच बघ, निवांलाही ॲटिट्यूड दाखवणाऱ्या मुलीच आवडतात. आणि गंमत म्हणजे याच्या आतही भारी ॲटिट्यूड आहे, अगदी तुझ्यासारखाच. मिस जानू म्हणजेच जानवी. अथर्वने जानवीचं नाव मुद्दाम अशा टोनमध्ये घेतलं की सनीने चिडून त्याचा हात आपल्या खांद्यावरून काढला आणि इकडे तिकडे काहीतरी शोधायला लागला. ते पाहून अथर्व हसत म्हणाला, काय झालं रे भाई, काय शोधतोयस? निवाने बाजूला पडलेली लोखंडी रॉड उचलली आणि म्हणाला, तुझी दुरुस्ती करायला हत्यार शोधत होतो. आणि त्यानंतर अथर्वने रॉडकडे पाहत विचारलं, म्हणजे? निवान त्याच्याकडे पुढे येत म्हणाला, आत्ता सगळं, म्हणजे तुला स्वतः समजेल. अथर्वने निवानला आपल्या दिशेने येताना पाहताच तिथून पळ काढला. निवानही त्याच्या मागे धावत गेला, त्याला पकडून मारण्यासाठी. ते दोघे नजरेआड झाल्यावर जानवी डोकं हलवत म्हणाली, पुन्हा हेच सुरू. पुढचा दिवस. अथर्व आणि निवान पुन्हा एकदा आपल्या मित्रांसोबत कॉलेजच्या मुख्य गेटजवळ बसलेले होते. एक एक करून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ते रॅगिंग घेत होते. आणि त्यानंतर तेव्हाच बंदिनीची नजर अथर्वकडे गेली. ती हसत म्हणाली, काय रे अथर्व, खूप दिवसांनी दर्शन दिलंस. आणि त्यानंतर निवानने दबक्या आवाजात अथर्वला चिडवत म्हटलं, ही पुन्हा बोलली बुंदी रायता. अथर्व हलकं हसत म्हणाला, मी ठीक आहे रे, तू सांग सुनील, किती दिवस कॉलेजला येत नव्हतास? अथर्वने निवानच्या खांद्यावर हात ठेवत सांगितलं, घरी काही नातेवाईक आले होते, त्यांना फिरवण्यातच दिवस गेले, म्हणून कॉलेजला येणं झालंच नाही. पूरबने थट्टेच्या सुरात विचारलं, काय रे, तुझ्या घरी तर नोकर चाकरांची रांग लागलेली असते, मग तूच का मेहमानांना फिरवतोस? निवाने लगेच प्रत्युत्तर दिलं, का रे, ज्याच्या घरी नोकर असतात ते स्वतः काही काम करू शकत नाहीत का? असं. त्यानंतर इकडे रवी हसत म्हणाला, अरे वा, आला ना अथर्वचा सपोर्टर. हे दोघे असे आहेत की अथर्वला काही बोललं की उत्तर निवान देतो आणि निवानला काही बोललं की उत्तर अथर्व देतो. अथर्व हसत मध्येच म्हणाला, अथर्व देतो, कारण आमची दोस्ती अशी आहे की तिच्या समोर सगळी दुनिया फिक्की पडते. काय लाले दज्जान, बरोबर ना? निवानही हसत म्हणाला, हो, निवान दजान. दोघे मनमुराद हसू लागले. त्याचं हसणं पाहून बाकी सगळेही हसले. तेव्हाच रवी आणि आयशाची नजर मुख्य गेटकडे गेली. आत येणारी जानवी त्यांना दिसली. तिला पाहताच रवीने हात चोळत खट्टाळपणे म्हटलं, चला रे मंडळी, सुरुवात करा. बीके विद्यापीठात एक नवीन शिकार आली आहे. आणि त्यानंतर रवीच्या इशाऱ्यावर सगळ्यांचे लक्ष जानवीकडे वळले. पूरब, बंदिनी, कृती आणि सुनील यांनी एकमेकांकडे खट्याळ हसू देत तिचा रस्ता अडवला. अथर्व आणि निवांचं लक्षही आता जानवीकडे गेलं. जानवीने पांढरा शर्ट, निळी जीन्स घातली होती. कुरळे काळे केस मोकळे ठेवलेले, गव्हाळ त्वचा, मोठे डोळे आणि ओठांवर हलकी गुलाबी लिपस्टिक. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. बंदिनी, कृती आणि आयशा तिच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत नजर टाकत म्हणाल्या, बीके युनिव्हर्सिटीची नवीन स्टुडंट आहेस का तू? आणि त्यानंतर जानवी त्या तिघांकडे बारीकाईने पाहत म्हणते. रवी जानवीच्या जवळ येत, मग तुला बीके युनिव्हर्सिटीचा बेस रूल म्हणजेच रॅगिंगबद्दलचा नियमही चांगलाच माहिती असेल ना? आणि त्यानंतर जानवी म्हणते रवीकडे पाहत, हो, माहिती आहे.
कृती म्हणते हसत. मग तुला आम्ही थांबवलं त्याचं कारणही आता समजलं असेल, बरोबर ना? जान्हवी काहीही न बोलता शांतपणे सगळ्यांकडे पाहते. तेव्हाच मागून निवान पुढे येतो आणि म्हणतो, निवान, तर मग मिस जान्हवी, रॅगिंगसाठी तयार आहात ना? जान्हवी म्हणते डोळ्यात आश्चर्य घेऊन, काय, तुम्ही सुद्धा? आणि त्यानंतर अथर्व निवांच्या खांद्यावर हात ठेवत, हो, आम्हीही, कारण ही सगळी टीम आमचीच आहे. जान्हवीला अथर्व आणि निवांचं बोलणं ऐकून प्रचंड राग येतो. ती रागाने दोघांकडे रोखून पाहते. निवान तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतो, निवान, तर मिस जान्हवी, तुला जे करायचं आहे ते. म्हणजे? जान्हवी म्हणते त्याचं बोलणं मध्येच तोडत, एक मिनिट, तुम्हाला खरंच वाटतं का की मी तुमच्या सांगण्यावर काही करणार आहे? जान्हवीचं उत्तर ऐकून सगळे एकमेकांकडे पाहतात. जो अथर्व मुद्दाम शांत बसला होता तो आता पुढे येऊन म्हणतो. अथर्व म्हणतो, म्हणजे तू आमची ज्युनियर असूनही आमचं ऐकणार नाहीस? जान्हवी म्हणते, दोन्ही हात छातीवर घालून अजिबात नाही. बंदिनी रागाने म्हणते, मग राहा इथेच कॉलेजच्या गेटवर दरबान बनून. आमच्या परवानगीशिवाय आत जाणं विसरून जा. जान्हवी बंदनीकडे पाहत, बरं मग पाहूया, माझ्या मर्जीशिवाय तुम्ही मला कसं काय काही करायला लावता ते. जान्हवी असं म्हणून तिथेच ठेवलेल्या रिकाम्या बाकावर जाऊन निर्धास्तपणे बसते. अथर्व आणि निवान तिच्या प्रत्येक हालचालींकडे शांतपणे पाहत असतात. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि थोडासा विषारी ॲटिट्यूड दोघांच्या नजरेत भरतो. तेवढ्यात अथर्व निवानची थोडी चेष्टा करत म्हणतो, अथर्व, यार निवान, ही तर खरंच जरा जास्तच टेढी वाटते आहे, आणि तेही फुल ॲटिट्यूडसह. मला एकच गोष्ट समजत नाही, तुला अशा ॲटिट्यूड दाखवणाऱ्या मुली आवडतच नाहीत. मग ही जान्हवी तुला आवडली तरी कशी? निवान म्हणतो, मी कधी म्हटलं की ती मला आवडते? त्यानंतर अथर्व म्हणतो हसत, मग तू तिला जानू का म्हणालास? आणि त्यानंतर अथर्वचं बोलणं ऐकून निवान शांत होतो. त्याच्याकडे आता उत्तर नव्हतं. तो फक्त शांतपणे जान्हवीकडे पाहत राहतो, जी तिथेच बाकावर बसून सगळ्यांकडे तसाच राग आणि आत्मविश्वास घेऊन बघत असते. इतक्यात कॉलेजमध्ये प्रिन्सिपलची कार आत येताना दिसते आणि सगळे धावत पळ काढतात. फक्त बंदिनी, आयशा आणि कृती निघताना जान्हवीकडे पाहत म्हणतात, आता तू वाचलीस, पण पुढच्या वेळी नाही. कृती, आयशा आणि बंदिनी आपलं बोलणं संपवून तिथून निघून जातात. त्याच वेळी जान्हवी त्यांना जाताना पाहते आणि तोंड वाकडं करून तिथून निघू लागते. पण निवान आणि अथर्व तिथे उभे असल्याचं पाहून ती त्यांच्याजवळ येत म्हणते, तुम्ही दोघंही बाकीच्या विद्यार्थ्यांना त्रास देणारे असाल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. इतकं बोलून जान्हवी तिथून निघून जाते. अथर्व आणि निवान तिच्या मागे पाहत राहतात आणि मग ते दोघेही शांतपणे निघून जातात. पुढच्या दिवशी जान्हवी कॉलेजच्या बाहेर उभी राहून कोणाची तरी वाट पाहत असते. तेव्हाच पुन्हा एकदा अथर्व आणि निवानची टोळी तिला घेरते. मात्र आज त्या ठिकाणी ना अथर्व होता ना निवान. जान्हवी त्यांच्याकडे पाहत विचारते, तुमचं नेमकं प्रॉब्लेम काय आहे? बंदिनी म्हणते अभिमानाने, आमचा प्रॉब्लेम फार साधा आहे. आम्हाला कोणाची नाही ऐकायला आवडत, आणि ज्यांनी आम्हाला नकार दिला त्याचं नाही आम्ही जबरदस्तीने हो मध्ये बदलवतो. कृती हसत म्हणते, आणि तू आमचं बोलणं नाकारून आमचं खूप गोंडस असं इगो दुखावलं आहेस. आयशा म्हणते, आता इगो दुखवला आहेस तर त्याची भरपाई तुलाच द्यावी लागेल.
हे तर ठरलेलंच आहे. रवी, पूरब आणि सुनील त्या तिघींचं बोलणं ऐकून मोठ्याने हसू लागतात. जान्हवी त्यांच्याकडे कंटाळवाण्या नजरेने पाहते. हात छातीसमोर गोंफून म्हणते, अरे वा, माझ्यामुळे तुमचा युगो हर्ट झालं. ही तर फार मोठी गोष्ट आहे. पण कदाचित तुमचा युगो अजून जास्त दुखावेल हे कळल्यावर की मी काहीही विनाकारण करत नाही. त्यामुळे कृपया तुमची ही फालतू डायलॉगबाजी कुणा दुसऱ्याला ऐकवणं जास्त योग्य ठरेल. जान्हवी असं म्हणून तिथून जाण्यास निघते, पण बंदिनी तिचा रस्ता अडवते आणि विचारते, कशाचा एवढा गर्व आहे तुला? जान्हवी म्हणते, कारण मी जान्हवी आहे आणि मला माझ्या अस्तित्वाचा अभिमान आहे. जान्हवी बंदिनीकडे रागाने पाहते आणि तिच्या बाजूने पुढे निघून जाते. तिला जाताना पाहून पूरब बंदिनीच्या जवळ येतो आणि म्हणतो, अगं डार्लिंग, ही तर अगदी टेढी वस्तू दिसते. बंदिनी म्हणते रागाने, ही कोणही असो, पण आज तिने खरंच माझ्या इगोला चॅलेंज दिलं आहे. आणि त्यानंतर सुनील म्हणतो, म्हणजे तू काय करायचं ठरवलं आहेस? आणि त्यानंतर बंदिनी म्हणते, जान्हवीच्या मागे जात, चला सगळं सांगते काय करायचं ते. बंदिनी असं म्हणते आणि सगळे तिच्या मागे निघतात. आणि त्यानंतर त्याचवेळी अथर्व आणि निवान एकत्र कॉलेजमध्ये येतात. बाईक पार्क करून निवान चारही बाजूनी पाहत म्हणतो, अरे ओय, आज आपली पलटण कुठे गेली रे? एकही दिसत नाहीये. अथर्व बाईकवरून उतरून असतील कुठेतरी कोपऱ्यात. त्यानंतर निवान म्हणतो, अरे नाही यार, काहीच दिसत नाहीयेत. अथर्व हसत म्हणतो, चल आज जाऊन बघूयात. दोघंही क्लासरूमपासून कॅन्टीनपर्यंत सगळीकडे शोधतात, पण त्यांना आपले मित्र कुठेच दिसत नाहीत. निवान हे सगळं आपापल्या गर्लफ्रेंडसोबत मरून तर नाही गेले ना? साला, पूर्ण कॉलेज पालथं घातलं, पण एकाचाही पत्ता नाही. अथर्व म्हणाला, कदाचित ते आज आलेच नसतील. निवान म्हणाला हसत, तू पण काहीही बोलतोस रे. अरे ते सगळे किती मोठे शहाणे आहेत, तुला काय माहिती. घर न जाणं चालेल, पण कॉलेजला न येणं हे त्यांच्या स्वभावात नाही. कारण इथं न आलं तर त्याचं काही कामच होत नाही. अथर्व हसत म्हणतो, बरोबर आहे तुझं, पण हे सगळे आहेत तरी कुठे? निवान म्हणतो, काय माहिती, सगळे लायब्ररीत लपलेत की काय? तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.